तुमच्या बाळाला भूक लागत नाहीये का? मग भूकवाढीचं औषध सुरू करण्याआधी या गोष्टी नक्की फॉलो करा. सगळ्यात आधी बाळाला भूक का लागत नाहीये याचं कारण शोधून काढणं हे फार गरजेचं आहे, कारण त्यावरच ट्रीटमेंट ही डिपेंड असते. लहान मुलांना भूक न लागण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजेच वर्म इन्फेस्टेशन, म्हणजेच पोटामध्ये जंत होणे. याचा उल्लेख अथर्ववेदामध्ये देखील आलेला आहे. कुमारस्य कृमीन धनपते जही, म्हणजेच लहान मुलांना कृमी होण्याची संभावना ही सगळ्यात जास्त असते आणि त्यामुळेच वयाच्या अराउंड 5 वर्षापर्यंत आपण प्रत्येक बाळाला दर 6 महिन्यांनी डिवॉर्मिंग करत असतो, म्हणजेच जंतांचं औषध देत असतो. दुसरं कारण म्हणजेच आयर्न डेफिशियन्सीज. खास करून भारतामध्ये आयर्न डेफिशियन्सीमुळे होणारे ॲनिमियाचं प्रमाण हे जास्तीत जास्त बघण्यात येतं आणि यामध्येच आयर्न डेफिशियन्सीमुळे लहान मुलांना भूक न लागणं हे देखील दिसून येतं. तिसरं कारण म्हणजेच एक्सेसिव्ह मिल्क. लहान बाळं जेवत नाहीयेत म्हणून त्यांना आई दूध देते आणि दूध देते, त्यामुळे त्यांचं पोट भरलेलं राहतं. पोट भरल्यामुळे ते पुन्हा एकदा जेवत नाही. सो हे विशियस सायकल असंच चालत राहतं. बाळ सतत दूध पित राहिल्यामुळे त्यांना झिंक, आयर्न, प्रोटीन, फायबर याचं प्रमाण मिळत नाही आणि त्यामुळेच अराउंड 1.5 ते 2 वर्षानंतर बाळांना 300 ml पेक्षा जास्त दूध देऊ नये. चौथं कारण जे की 99% मुलांमध्ये बघण्यात येतं ते म्हणजेच हिस्ट्री ऑफ आउटसाइड फूड. सततच बाहेरचं खात राहणं. ब्रेड, बटर, बिस्किट, टोस्ट, मॅगी, केक्स, जेली जेम्स, चॉकलेट्स या सगळ्यामुळे पोट हे सतत भरलेलं राहतं आणि त्यामुळेच त्यांना भूक लागत नाही. 5वं कारण म्हणजेच कॉन्स्टिपेशन. सततच जर का हार्ड स्टूल होत असतील, ॲब्डॉमिनल फुलनेस जाणवत असेल तर अशा वेळेला लहान मुलं खाणं हे अवॉइड करतात. 6वं कारण म्हणजेच रिकरंट इलनेस किंवा फीवर. जर का बाळ हे सतत आजारी पडत असेल किंवा त्याला एखादा व्हायरल फीवर होऊन गेला आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन गेलं आहे, तर नंतर काही दिवस हे बाळ खाणं हे थोडं अवॉइड करतात. सो अशा वेळेला तुम्ही फोर्स फिडिंग करणं हे अवॉइड केलं पाहिजे. यासोबतच लहान मुलांची भूक वाढवण्यासाठी आपण नक्की काय काय उपाय करू शकतो याची डिटेल व्हिडिओ मी श्री चाइल्ड केअर क्लिनिकच्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे. याची लिंक बायोमध्ये दिलेली आहे.